तुम्ही मेले की 10 दिवस का वर्षभर कोणतं कार्य करायचं नाही, नको तो मळमळ जळजळ कृपया ओकू नये. शिवाजी महाराज घडवण्यासाठी एक इतिहासामध्ये त्यांनी जो काही विचार आपल्याला दिला, जे त्यांचं कर्तृत्व होतं, त्या कर्तृत्वाने त्यांनी त्यांची कणखरता सक्षमता दाखवली. राजमाता अहिल्यादेवी ज्या होळकरांच्या सुनबाई होत्या, होळकरांनी सुनबाईकडे सगळी धुरा दिली. झाशीची राणी, ताराराणी राजमाता की सगळे घरातले पुरुष निधन पावले न खचता मुघलांना वर्षभर झुलवणाऱ्या आपल्या सक्षमतेने आपल्या महाराष्ट्रासाठी, मावळ्यांसाठी, सेनापतींसाठी, स्वराज्यासाठी उभ्या राहिल्या. असा विचार घेऊन चाललेल्या आमच्या सुनेत्रा वहिनींना शेकापचे जयंत पाटील जर जाणीवपूर्वक बोलणार असतील तर माझा शेकापच्या जयंत पाटलांना एक सल्ला आहे. मी वकील आहे म्हणून सल्ला देऊ शकते, पण फुकटमध्ये माझा सल्ला आहे की आपण तुमच्या घरातल्या बायकोला, पोरांना एक नियमावली लिहून द्या की तुम्ही मेले की 10 दिवस का वर्षभर कोणतं कार्य करायचं नाही, काही करायचं नाही. हे त्या हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे, परंतु सुनेत्रा वहिनींबद्दल आक्षेप काढायला आणि बोलायला तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करता ते कशासाठी करता हो? समाजातील महिला सक्षम करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी. अशा राजमाता जिजाऊ साहेब, अहिल्यादेवी सारख्या, झाशीच्या राणी सारख्या, तारा राणी सारखे विचार महिलांमध्ये रुजवून त्यांना घडवण्यासाठीच तुमचं काम आणि नेतृत्व असलं पाहिजे होतं. परंतु आपल्या वक्तव्याने, आपल्या या बुळसट वक्तव्याने आपण शून्य झालेला आहात. त्याच्यामुळे तुमच्या सल्ल्याची महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील महिलांना गरज नाही आणि तेवढी आपली पात्रताही नाही. आणि पुन्हा सांगते, शेकापचे जयंत पाटील भाऊ, सुनेत्रा अजितदादा पवार हो हिंदू आहेत, शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर चालणारे आहेत. त्यामुळे आपला नको तो मळमळ जळजळ कृपया ओकू नये अशी आपणास विनंती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.